सायकलिंग स्टार्ट केलंय आणि त्यापासून मग माझी पहिली रॅली होती कोरेगाव ते सातारा, परत रिटर्न कोरेगाव. त्यावेळेस अनुभव आलेले होते की जसे बिना गिअरच्या सायकलने पहिल्यांदा मी ती रॅली कंप्लीट केली होती. त्यातून मग एक अंकल आम्हाला म्हणाले की हिच्यात मला दिसतंय काहीतरी, तर मग तिला तुम्ही जास्त प्रेरणा द्या. आणि ते म्हणाले होते मला की तू शक्यतो आता चांगलं सायकलिंग घ्या आणि जास्त प्रॅक्टिस कर. आणि तेव्हापासून मग माझ्या पप्पांनी आणि आम्ही दोघांनी मिळून सायकलचा प्रवास आमचा पुढे चालू ठेवला होता. आणि नंतर चौथीत सुद्धा अशा आम्ही रॅल्या केलेल्या होत्या. फलटण ते बारामती पण एक रॅली केली होती. अशा भरपूर कोरेगाव सातारापर्यंत भरपूर केल्या होत्या. पाचवीत सुद्धा मी केल्या होत्या आणि पाचवीत माझं स्पीड वाढलं म्हणून सगळे आमचा कोरेगाव सायकल प्रेमी ग्रुप फाउंडेशन जो आहे, तर त्यांनी मला प्रेरणा दिली अशी की तू स्पर्धेत उतर. पण माझं काही कारणास्तव त्यासाठी नकार होता. पण 6वीत गेले आणि नंतर जिल्हास्तरीय सायकलिंग स्पर्धा खेळले. त्यावेळेस माझा 3रा क्रमांक आला. नंतर 7वीत मी युथ लीग सायकलिंग स्पर्धेत भाग घेतला. पण त्याचं बक्षीस असतं जवळपास 3 लाखपर्यंत असतात त्याचे बक्षीस. पहिल्या नंबरला 3 लाख असतात, दुसऱ्या नंबरला 2.5 लाखापर्यंत असतात. अशी 3 नंबर काढतात. पण तो एज ग्रुप फार मोठा होता, तो ओपन नंबर होता, म्हणजे किती पण नंबर असतात त्याचे एज ग्रुपनुसार. त्यामुळं माझा तिथे नंबर बसला नव्हता. त्यानंतर मग तिथून मला स्पर्धेबद्दल आवड निर्माण झाली होती. आणि त्याहून नंतर ज्यावेळेस मी जिल्हास्तरीय स्पर्धा खेळले त्यावेळेस मला प्रथम क्रमांक आला. आणि आता त्यासाठी त्याचं बक्षीस मला मिळालं आहे की 10वीत मला 5 मार्क वाढून मिळणार आहेत. आणि नंतर विभागात निवड झाली माझी. मला वाटलं नव्हतं की माझा पहिला नंबर येईल म्हणून, आणि तिथेही माझा पहिला नंबर बसला. आणि तिथून मला आता मार्क वाढणार आहेत तिथून सुद्धा. परत नंतर माझी निवड झाली होती महाराष्ट्रात खेळण्यासाठी, म्हणजे राज्यस्तरीय खेळण्यासाठी. पण ती होती गोंदिया जवळपास आपल्या इथून 800 किलोमीटर आहे. तर त्याच्या आधी एक अहमदनगरची स्पर्धा होती. तर तिथे मी म्हणलं घेऊया भाग म्हणून. तिथेही माझा महाराष्ट्रात 3रा नंबर बसला. आणि तिथून माझी निवड झाली नॅशनलला. आणि नॅशनलला माझा अख्ख्या भारतात 4था नंबर बसला. आणि तिथून मला महाराष्ट्राची जर्सी मिळाली. मला खूप अभिमान वाटतो की मला महाराष्ट्राची जर्सी मिळाली आहे. त्यासोबत त्याचं सगळं किट मिळालं आहे. आणि खूप लोकांची माझी ओळख झाली आहे. माझं नाव मोठं झालं आहे. कोरेगावात माझं नाव आदराने घेतात. सातारा सुद्धा मला एक शनिवारी आत्ताच्या की शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या आणि 52 किलोमीटरची रॅली सुद्धा होती. मला जिल्हा क्रीडा पुरस्कार सुद्धा मिळाला आहे ह्या वर्षीचा. आणि असे भरपूर ट्रॉफी मेडल्स मिळाले आहेत ह्यामधून. परत नंतर गोंदियाच्या स्पर्धेत सुद्धा माझा महाराष्ट्रात 3य क्रमांक बसला होता. तिथेही भरपूर जणांनी मला सहकार्य केलं होतं. माझ्या शाळेतील शिक्षक, सर्वशिक्षक आणि मुख्याध्यापक, पर्यवेक्षिका व मुख्याध्यापक यांनी सगळ्यांनी मला सहकार्य केलं. धन्यवाद. जरा उठून उभी राहते. माझ्याकडे आता 5 सायकली आहेत. तर 3 अशा जातात अशा, एक माउंटेन बाईक आहे त्यातली. परत 2 अशा आहेत ज्या रेसिंगच्या आहेत. सनपीड नाव एक आहे आणि एक इथं जायंट आहे. तर मग त्याची सनपीडची प्राईज आहे 60,000पर्यंत आहे. आणि जायंटची आहे ती 2,70,000 रुपये प्राईज आहे त्याची. आणि आता मला एक TT बाईक सुद्धा नवीन घ्यायची आहे. त्याची किंमत 6 लाखापर्यंत असते. आणि मला आतापर्यंत 8 मेडल मिळाले आहेत रेसमधून. आणि ट्रॉफी आहेत 4-5 मिळाल्या आहेत. आणि 40,000 रुपये मिळाले सगळ्याची.